यानंतर पुढे बघूयात एक ब्रेकिंग न्यूज, ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धनंजय मुंडेंवर स्पष्ट भूमिका घ्यावी ही मागणी भाजपने केली आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली। भाजपमधून अजितदादांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले जात आहे, ही माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे। मात्र अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, जर धनंजय मुंडे चौकशीत निर्दोष ठरले तर त्यांना सन्मानाने मंत्री बनवावं, अशी भूमिका भाजपची असल्याचं पाहायला मिळत आहे। तर सूत्रांनी ही माहिती दिली आणि दादांनी यावेळेस जर आपण पाहिलं तर बाणेदारपणा दाखवला नाही, तर फडणवीसांनी मुंडेंना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावं हा सूर सुद्धा भाजपच्या अनेक नेत्यांचा असल्याचं पाहायला मिळत आहे। सूत्रांनी खरं तर विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला ही मोठी माहिती दिली असल्याचं आपण पाहतोय। एकंदरीत यावेळेस भाजपची भूमिका नेमकी काय आहे ते समोर आलेलं आहे आणि अजित पवार यांनी आपली भूमिका आता स्पष्ट करण्याची गरज आहे, असं देखील भाजपचं म्हणणं आहे। आणि जर अजित पवार निर्णय घेऊ शकत नसतील तर देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घ्यावा, असं देखील काही नेत्यांचं म्हणणं आहे।